कंपनीची 2.5 लाखांची रोकड लुटण्याच्या प्रयत्नात तिघांनी कारमधील कामगारावर रिव्हॉल्व्हर मधून गोळ्या झाडल्याची घटना सोलापूर हैदराबाद रोडवरील मुळेगाव येथे घडली आहे। यामध्ये कामगार एजाज नबिलाल तांबोळी वय वर्ष 37 राहणार कर्णिकनगर सोलापूर हे छातीत गोळीचे छर्रे घुसून जखमी झाले आहेत। या प्रकरणी सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। दरम्यान गोळीबारानंतर तांबोळी यांनी प्रसंगावधान राखून गाडी मागे घेत कंपनीत नेली, त्यामुळे रोकड वाचली। मौजे मुळेगाव येथे इब्राहिम मोतीवाला यांची अपेक्स स्टील अँड हार्डवेअर ही कंपनी आहे। बुधवारी रात्री 9:30च्या सुमारास वसुली झालेली 2,50,000ची रक्कम घेऊन एजाज हे मालक मोतीवाला यांच्याकडे कंपनीच्या कारमधून जात होते। कंपनीपासून 200 मीटर अंतरावर सोलापूर हैदराबाद रोड लगत ते आले असता दुसऱ्या कारमधून आलेल्या तिघांनी त्यांना अडवलं। दोघे कारमधून खाली उतरवले। त्यांनी कंपनीची वसुली झालेली रक्कम मागत तांबोळी यांच्यावर रिव्हॉल्व्हर मधून गोळ्या झाडल्या। गोळीचे छर्रे तांबोळी यांच्या छातीत लागून ते जखमी झाले। तरीही ते कारसह कंपनीत आले तर संशयित पळून गेले। या घटनेची माहिती मोतीवाला यांना दिली। सोलापूर तालुका पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ कदम हे करीत आहेत।